BVSCचा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. व्हेटरनरी ॲडमिशन 2025. तर BVSCचा फॉर्म कसा भरायचा आणि कोणत्या लिंकवर भरायचा ती संपूर्ण प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 400च्या वरती गुण आहेत, म्हणजे 400 ते 470पर्यंत, त्या विद्यार्थ्यांनी BVSCची फॉर्म फिलिंगमध्ये ट्राय करण्यासाठी काही हरकत नाही. तर आजची ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी वेबसाईटवर जाऊन सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर बघा, ही मापसूची वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट लिंकवर येऊ शकता आणि फॉर्म कसा भरायचा तो आपण स्टेप बाय स्टेप आता बघू. वेबसाईटवर लिंकवर गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हा मेसेज येतो, वेलकम द ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशन ऑफ मापसू. मापसूद्वारे आपलं ॲडमिशन होत असतं. या ठिकाणी ह्या इन्स्ट्रक्शन आहेत, ह्या इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे. इथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर हा फॉर्म येतो आहे. हा फॉर्म कसा भरायचा आपण स्टेप बाय स्टेप बघू. सुरुवातीला जो ॲप्लाईंग अंडर कोटा, याच्यामध्ये वेगवेगळे आरक्षण आहेत. महाराष्ट्र स्टेट, NRI, त्याच्यानंतर गोवा अँड जम्मू अँड काश्मीर. तर याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट ॲज पर 12th मार्कशीट. 12th मार्कशीटवर आपलं जे नाव आहे ते नाव आपल्याला टाईप करायचं आहे. आता इथं मी डेमो नाव टाईप करतो आहे, अनिकेत सचिन यादव. हे एक डेमो नेम घेतलं आहे मी. या ठिकाणी सरनेम टाकायचं आहे आपलं यादव. फर्स्ट नेम अनिकेत. पुढे आहे फादर्स नेम सचिन. ग्रँडफादर नेम नारायण. तर अशा प्रकारचे हे भरल्यानंतर खाली मदर्स नेम इथे एक ऑप्शन आहे बघा. मदर्स सरनेम मॅटर्नल, म्हणजे आईकडील माहेरचं जे आडनाव असेल ते आडनाव टाकायचं आहे. समजा या ठिकाणी आपण टाकू शर्मा. आणि मदर नेम जे आहे आपलं 10वी 12वीच्या सर्टिफिकेटवर, ते सर्टिफिकेटचं या ठिकाणी जे असेल ते नाव, आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, सीमा. डेट ऑफ बर्थ आपली टाकायची आहे जी असेल ती. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. इथे ॲड्रेस टाकायचा आहे आपल्याला. ॲड्रेस टाकल्यानंतर व्हिलेजचं नाव टाकायचं आहे. तालुका निवडायचा आहे आपला. डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. आता या ठिकाणी आपण ॲड्रेस टाकल्यानंतर तालुका टाकायचा आहे, आपला डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, स्टेट महाराष्ट्र, पिनकोड टाकायचा आहे, आपला मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपला ईमेल ID सुद्धा व्यवस्थित टाईप करून टाकायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला पासवर्ड येणार आहे. आणि या ठिकाणी आपला नीटचा रोल नंबर टाकायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचे असाल तर यस करायचं आहे. आणि इथे आपली कॅटेगरी निवडायची आहे. SC ST VJ DTA या सर्व कॅटेगरी दिलेल्या आहेत. कॅटेगरी निवडायची आहे. ह्या इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायच्या आहेत. आय ॲग्री करायचं आहे. आणि हे इथं पेईंग ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह अँड पे करायचं आहे. आता इथे आपण पे करणार नाही आहे. पुढची प्रोसेस तुम्हाला प्रत्यक्ष फॉर्म जो भरलेला आहे त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे ते सांगणार आहे. तर हे एक रजिस्ट्रेशन पेज आहे. तर हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहेत. आता डॉक्युमेंट कोणकोणते बघा. तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट, त्याच्यानंतर 12वीची TC,
तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, हे सर्व डॉक्युमेंट, त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो, एक सिग्नेचर नमुना, हे सगळं स्कॅन करून घ्यायचं आहे. आपल्या मोबाईलवर किंवा एखाद्या नेट कॅफेवर तुम्ही जात असाल तर तिथे ते स्कॅन करून PDF करून ठेवायचं आहे. त्यानंतरच आपण आपला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. आता हा रजिस्ट्रेशन पेज झाल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाणार आहात. शेव अँड पे केल्यानंतर आता पुढे आपल्याला काय काय माहिती भरायची आहे, तर मी एक फॉर्म भरलेला आहे. त्या फॉर्ममधील तुम्हाला PDFमध्ये सांगणार आहे मी की फॉर्ममध्ये पुढे काय काय माहिती आहे. आता आपण पेमेंट केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जातो. पुढच्या पेजवर गेल्यानंतर हा आता भरलेला फॉर्म आहे, त्याच्यातले सगळे कॉलम आहेत, हे आपण भरलेले आहेत. आता पेमेंट केल्यानंतर आपल्याला ऑक्युपेशन ऑफ फादर, वडिलाचा व्यवसाय काय आहे, तर शेतकरी असाल तर ॲग्रिकल्चरिस्ट या ठिकाणी निवडायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला शेतकरी दाखला तहसीलदारांचा आवश्यक आहे. नसेल तर अदर निवडू शकता. त्याच्यानंतर इन्कम किती आहे ते इन्कम टाकायचं आहे. आधार कार्ड नंबर या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर हॅव यू एनरोल युअर नेम इन वोटर लिस्ट, तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का ते या ठिकाणी भरायचं आहे. त्याच्यानंतर स्टेट ऑफ डोमिसाईल महाराष्ट्र निवडायचं आहे. येस करायचं, इथं आपण अगोदरच केलेलं आहे. आणि आपल्याला आपला डोमिसाईलचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर आपल्याला खाली दिसणारच आहे. त्यानंतर डिटेल्स ऑफ स्कूल कॉलेज HSC, इथे HSS असं केलेलं आहे, परंतु तुम्ही 12वीचं भरायचं इथं. HSC, नेम ऑफ कॉलेज, प्लेस कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या कॉलेजचा जिल्हा कोणता आहे ते व्यवस्थित निवडायचं. कारण आपलं 70-30चं जे आरक्षण आहे ते याच्यावरच तुमचं ठरणार आहे, त्यामुळे जिल्हा वगैरे व्यवस्थित निवडायचा आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग 10वीचं इथं भरायचं आहे. राज्य कोणतं आहे ते राज्य टाकायचं, पर्सेंटेज टाकायचं आहे. तसंच 12वीचं सुद्धा करायचं आहे. आणि या ठिकाणी तिन्ही डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्यानंतर या ठिकाणी HSCचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिशचे मार्क्स भरायचे आहेत. रोल नंबर टाकायचा आहे. नीटमध्ये तुम्हाला जे मार्क्स पडलेत ते या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर पुढची स्टेप आहे रोल नंबर नीट UGचं टाकायचं आहे. टोटल मार्क्स टाकायचे आहेत. नीट UGचं स्कोर मार्कशीट जी आहे ती या ठिकाणी अपलोड करायची आहे PDF. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आपली जात कोणती ती जात टाकायची आहे. धर्म टाकायचा आहे. आणि हे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर हे या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तुमची काही स्पेशल कॅटेगरी असेल, फिजिकली हँडिकॅप, तर यस करायचं आहे. नसेल तर नो करायचं आहे. ॲग्रिकल्चरिस्ट असेल, शेतकरी दाखला असेल तर यस करून या ठिकाणी शेतकरी दाखला अपलोड करायचा आहे. आणि हे इतर ऑप्शन नो करायचे आहेत. हे सगळं केल्यानंतर आपलं पेमेंट आपण अगोदर केलेलंच आहे. कॅटेगरीवाल्यासाठी 700 रुपये आहे आणि ओपनसाठी 1000 रुपये आहे. आता आपण जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता की कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात आणि त्या पद्धतीनं तुम्ही स्कॅन करून फॉर्म भरू शकता. तर हे 11 डॉक्युमेंट आहेत, हे आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्याच्यामध्ये कोणता आहे, ॲग्रिकल्चरिस्ट शेतकरी दाखला, कास्ट, नीट स्कोर कार्ड, कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाईल, लिव्हिंग सर्टिफिकेट, HSC, NCL, तुमचा फोटो, सिग्नेचर आणि SSC बोर्ड सर्टिफिकेट, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. आणि हे सगळे झाल्यानंतर आपण आय ॲग्री करणार, डिक्लेरेशन देणार, ॲक्सेप्ट कंडिशन यस करणार आणि आपला फॉर्म सबमिट करणार. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असा पूर्ण फॉर्म येतो. याची प्रिंट काढून ठेवायची. यानंतर आलेल्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला कळवल्याच जाणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरा, याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा, यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.